तर एकंदरीत 2026 हे वर्ष आपल्यासाठी कसे असणार आहे? ओके. 2026 हे वर्ष सूर्याचं आहे आणि हं. आपण आता हे कसं डिसाईड केलं, हं. जेव्हा तुम्ही 2026ला ॲड करता 2+0+2+6 जेव्हा तुम्ही ॲड करता त्या टाईमला 1 नंबर 1 येतो. 1 टोटल नंबर येतं. हा राजाचा नंबर आहे, सूर्याचा हं. नंबर आहे. सूर्य काय आहे? राजा आहे. हो. ठीक आहे. सूर्याला रुथलेस किंग असं म्हटलं जातं आणि बरोबर. जेव्हा राजाची एंट्री होते, तर सर्वजण उभं राहतात आणि हो. सर्व पाहतात. वेन राजा एंटर्स इट एव्हरीवन सीज दॅट. खरं. तर मग राजाची एंट्री इझी नाही राहत. तर हं. मग सगळ्यांना ते बघायला मिळेल आणि राजा काय रुथलेस किंग का म्हटलं? राजा फक्त न्याय करतो. हो. तर तुम्ही बघाल आणि यावर्षी 2026 मध्ये न्यूनेस असेल, न्यू हं. एनर्जी असेल आणि हं. ती एनर्जी तुम्ही सगळीकडे बघाल. हं. देशभरामध्ये बघाल, स्वतःच्या लाईफमध्ये बघाल, आजूबाजूला ती एनर्जी बघायला मिळेल. तुम्हाला वर्ल्ड लेव्हलवर पण ती एनर्जी बघायला मिळेल. असे काही सँक्शन लागतील, फायनान्शियल सँक्शन डिफरंट राज्यभरामध्ये म्हणा, हं. देशभरामध्ये पूर्ण कंट्री वाईज जरी बघितला, ते सँक्शन तुम्हाला अप्लाय होतील पूर्ण देशावरती. हं. आणि त्या व्यतिरिक्त बघितलं सगळीकडे न्यू एनर्जी असेल, न्यू फ्रेशनेस असेल. कारण की हे वर्ष फ्रेशनेसचं आहे. अच्छा. फ्रेशनेस का मी म्हटलं? कारण की नंबरची सुरुवात पण 1 नंबरपासून होते. हो. म्हणून या वर्षी जर बघितलं ना, तर सगळीकडे न्यू एनर्जी असेल.